भारतातील अत्यंत दुर्मिळ व जटिल जोखमीच्या मेंदूच्या 25 बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल येथे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जके आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी. पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा मेंदूविकार रुग्णांच्यासाठी नवसंजीवनी. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल 25 रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटिल व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या 8 ते 10 रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात. तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी पत्रकार परिषदेत केले. आपण नेहमी हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात बायपास शस्त्रक्रियेची गरज असते. अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल 8-10 ठिकाणीच होतात. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात, त्यामुळे बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल 25 शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉक्टर शिवशंकर मर्जके आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली आहे. मानवी शरीरात मेंदू व सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम करत असतो. यासाठी हृदयामार्फत प्रवाहित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे 25% रक्ताचा वापर मेंदूचे कार्य होण्यासाठी होतो. या रक्ताभिसरणासाठी कॅरोटिड आर्टरी मोठ्या मेंदूला रक्तपुरवठा करण्याचे काम करत असते, तर व्हर्टेब्रल आर्टरी लहान मेंदूला रक्तपुरवठा करत असतात. त्या मेंदूमध्ये आत जाऊन अत्यंत जटिल व अत्यंत लहान म्हणजेच केसाच्या तुलनेत 10 पट लहान असतात. अनेक वेळा रक्तवाहिन्यांच्या द्वारे रक्तपुरवठा करण्याचे काम बंद होते. रक्तवाहिन्या चोकअप होतात. अशा वेळी अशी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आपण यासाठी प्रामुख्याने 2 प्रकारे या शस्त्रक्रिया करतो. यात पहिल्या प्रकारात रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हाताच्या भागातून रक्तवाहिनी काढून मानेच्या भागापासून नवीन वाहिनी घालून मेंदूला पुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीसोबत जोडली जाते. यासाठी साधारणतः 20 सेंटीमीटर इतका धमनीचा भाग शरीराच्या इतर भागातून वापरला जातो. दुसऱ्या प्रकारात कानाच्या जवळून केसाच्या खालील भागातून शस्त्रक्रिया करून धमनी काढून मेंदूच्या मुख्य धमनीला जोडली जाते. यात साधारणतः 8 सेंटीमीटर धमनीचा भाग वापरला जातो. या प्रकारच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया करत असताना आपल्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अनेक लहान रक्तवाहिन्या असतात. त्यांना कोणतीही इजा न करता तसेच मेंदूच्या इतर कोणत्याही भागाला दुखापत न करता शस्त्रक्रिया करायच्या असतात. या वाहिन्यांचा आकार सुमारे 1 ते 2 मिलीमीटर इतका सूक्ष्म असतो. त्यामुळे अत्यंत अत्याधुनिक अशा मायक्रोस्कोपच्या द्वारेच ही शस्त्रक्रिया करता येते. लहान क्लिपद्वारे मेंदूतील रोगग्रस्त धमनी दोन्ही बाजूने बंद केली जाते. मेंदूचा रक्तपुरवठा हा केवळ आपण 15 मिनिटांच्या करिताच बंद करू शकतो, कारण यापेक्षा जास्त वेळ लागला तर पेशंटला कायमचा लकवा मारण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यायी धमनी 15 मिनिटांच्या आत या भागात जोडावी लागते. त्यामुळे या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत आधुनिक मायक्रोस्कोप तसेच मशीन लागतात. याशिवाय त्या मशीन चालवणारे अनुभवी कर्मचारी लागतात. यावेळी रुग्णांची रक्ताची घनता कमी झाली तरी अशा शस्त्रक्रिया अपयशी होऊ शकतात. तसेच रुग्णांचा रक्तदाबही यावेळी जास्त ठेवावा लागतो. तसेच या कालावधीत मेंदूचे कार्य पार पाडण्यासाठी होणाऱ्या रक्ताभिसरणास लागणारा रक्ताचा वापर कमी प्रमाणात ठेवणे व कार्बन डायऑक्साईड संतुलित ठेवणे हे आव्हानात्मक कार्य असते. अशावेळी न्यूरोभूल तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच वरील सर्व आवश्यक बाबी व अनुभवी डॉक्टर प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जके व प्रख्यात न्यूरोभूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौडर, सहाय्यक न्यूरोसर्जन डॉक्टर अविनाश कडव आणि कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात असून ही सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत 3 ते 4 राज्यातून आलेल्या 25 रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत. धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने मेंदूच्या बायपास शस्त्रक्रिया ही पहिलीच वेळ आहे. खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. यावेळी बोलताना पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, मेट्रो शहरात होणाऱ्या या शस्त्रक्रियेला तब्बल 10 ते 15 लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा म्हणून नाममात्र खर्चात ही शस्त्रक्रिया होत आहे.
समाजातील गरजू आणि गरीब लोकांच्याकरिता आपण ही माहिती आपल्या माध्यमातून पोहोचवावी व या सेवेचा लाभ त्यांना द्यावा। यावेळी डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी विविध दृकश्राव्य माध्यमांच्याद्वारे सदर जटिल व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली। यावेळी प्रस्तावित करताना विवेक सिद्धस यांनी सांगितले की डॉक्टर शिवशंकर मर्जके हे ब्रेन बायपास, इपोलेप्सी सर्जरी, एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी करण्यासाठी भारतातील काही मोजक्या 8-10 सर्जनांपैकी एक असून त्यांनी सर्वोत्तम न्यूरो इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे। त्यांनी सर्जरी क्षेत्रात 2दा सुवर्णपदक प्राप्त केले असून तब्बल 10,000 पेक्षा जास्त गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे। गेली 10 वर्ष सिद्धगिरीत सेवा देत असून रुग्णांनी त्यांच्या कौशल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तर या पत्रकार परिषदेत सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्यूरोभूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौडर, न्यूरोसर्जन डॉक्टर आविष्कार कडव, डॉक्टर निशाद साठे, डॉक्टर स्वप्नील वळिवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर व कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव येथून पत्रकार उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।